श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान. 12 ते 18 एप्रिल 2026 हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उलथापालट घडवून आणणारा ठरणार आहे. ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण झाली आहे की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता राहूच्या सावलीतून मुक्त होऊन एका निर्णायक वळणावर उभा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो विसरू नका की 15 एप्रिलला स्वामी समर्थाची पुण्यतिथी आहे आणि 17 एप्रिलला चैत्री अमावस्येचा तो भीतीदायक काळ. या 7 दिवसात तुमच्या सहनशीलतेची आणि श्रद्धेची कठोर परीक्षा घेतली जाणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात आणि व्यवसायात जे अदृश्य अडथळे तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत होते त्याचा निकाल लावण्याची वेळ आता आली आहे. 15 एप्रिलला स्वामी कोणता चमत्कार घडवणार आणि 17 एप्रिलच्या त्या काळ्या रात्री तुमच्यासोबत काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, 12 एप्रिलच्या सूर्योदयापासून तुमच्या आयुष्यातील अनिश्चिततेचे ढग विरघळायला सुरुवात होईल. वृषभ राशी स्थिर रास असल्यामुळे तुम्हाला आयुष्यात सुरक्षितता आणि आर्थिक स्पष्टता हवी असते, जी गेल्या काही महिन्यापासून हरवली होती. 12 एप्रिलला ग्रहाची अशी काही गोचर स्थिती निर्माण होणार आहे की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला नवीन ऊर्जेचा पुरवठा करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी असे काही सकारात्मक बदल दिसतील ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचे किंवा आर्थिक तणावाचे ओझे हलके व्हायला सुरुवात होईल. एखादा रखडलेला व्यवहार किंवा प्रॉपर्टीचा जुना प्रश्न अचानक मार्गी लागल्यामुळे तुम्हाला मानसिक दिलासा मिळेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 13 एप्रिलचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे एक नवीन दालन उघडणारा ठरेल. या दिवशी तुम्हाला एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून किंवा जुन्या संपर्कातून अशी एखादी संधी मिळेल जी तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, ही संधी साधी समजू नका, कारण प्रत्यक्ष स्वामी समर्थाने तुमच्या कष्टाचे फळ म्हणून ही संधी तुमच्याकडे पाठवली आहे. या 2 दिवसात तुमचे कौटुंबिक वातावरण अत्यंत सुखद राहील. जर तुमच्या मनात नवीन घर किंवा वाहन खरेदीचे विचार असतील तर त्यासाठीची बोलणी या काळात यशस्वी होतील. तुमच्या शब्दाला समाजात वजन प्राप्त होईल आणि तुमच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, 14 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरणार आहे. वृषभ राशीचे लोक स्वभावाने अत्यंत सोशिक आणि विश्वासू असतात, पण तुमच्या याच गुणाचा फायदा घेऊन तुमच्या जवळच्या काही लोकांनी तुम्हाला आतापर्यंत भ्रमात ठेवले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या समोर अशी काही गुपिते उघड होतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जो व्यक्ती तुमच्या प्रगतीचा गोडवा गात होता तोच तुमच्या पाठीमागे तुमच्या आर्थिक नुकसानीचा पाया रचत होता. हे सत्य अत्यंत नाट्यमय रीतीने तुमच्या समोर येईल. हा धक्का सुरुवातीला मोठा वाटेल, पण भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचण्यासाठी स्वामींनी दिलेली हीच ती वेळ महत्वाची धोक्याची घंटा असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, हे सत्य समोर आल्यानंतर कुणावरही संताप व्यक्त करण्यापेक्षा शांत राहणे तुमच्यासाठी हिताचं ठरेल. 17 एप्रिलच्या अमावस्येपूर्वी स्वामी तुमच्या आयुष्यातील विषारी माणसाची साफसफाई करत आहेत, हे लक्षात घ्या. वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी कोणत्याही कागदपत्रावर सही करताना किंवा कोणालाही मोठी रक्कम उधार देताना 100 वेळा विचार करा. तुमच्या विरोधात रचले गेलेले कोणतेही कट कारस्थान आता स्वामीच्या दिव्य दृष्टीमुळे फोल ठरणार आहेत. तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ याच दिवशी मिळायला सुरुवात होईल. स्वतःला सावरून आगामी बदलासाठी सज्ज व्हा. वृषभ राशीच्या जातकांनो, 15 एप्रिल 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भाग्योदयाचा दिवस ठरणार आहे, कारण आज श्री स्वामी समर्थाची पुण्यतिथी आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आज स्वामीची विशेष अमृतदृष्टी तुमच्या राशीवर पडणार असून तुमच्या अनेक जन्माची पुण्याई फळाला येणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या प्रगतीच्या मार्गाचे अदृश्य अडथळे होते ते आज स्वामीच्या एका आशीर्वादाने भस्म होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, आज तुम्हाला एखाद्या दैवी चमत्काराचा अनुभव येऊ शकतो.
शकतो. मग तो व्यवसायातील अनपेक्षित नफा असो किंवा दुर्धर आवाजातून मिळणारी मुक्ती असो. स्वामीचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे ब्रीदवाक्य आज तुमच्या आयुष्यात सत्यात उतरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आजच्या दिवशी तुम्ही जे काही संकल्प कराल ते पूर्ण करण्याची शक्ती स्वामी तुम्हाला प्रदान करतील. वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या जीवनातील सुवर्णयुगाची नांदी ठरेल. जर तुमच्या कुटुंबात काही जुने वाद सुरू असतील तर स्वामीच्या कृपेने आज जे कायमचे संपुष्टात येतील. तुमच्या घरात मांगल्याचे आणि आनंदाचे वातावरण राहील. 17 एप्रिलच्या आगामी अमावस्येच्या काळ्या रात्रीपासून तुमचे रक्षण करण्यासाठी स्वामींनी आज तुमच्या भोवती एक व्रज कवच तयार केले आहे. आज तुम्ही जितके जास्त नामस्मरण कराल तितकी जास्त सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात खेळली राहील. हा दिवस तुमच्या नशिबाचा कायापालट करणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 16 एप्रिल पासून वातावरणातील ऊर्जेत तुम्हाला एक प्रकारचा जडपणा जाणवू लागेल, कारण 17 एप्रिलचा चैत्री अमावस्या येत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, अमावस्येला नकारात्मक शक्ती आणि तुमचे छुपे शत्रू पुन्हा एकदा डोकेवर काढण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या राशीच्या स्थितीनुसार तुम्हाला या काळात विनाकारण भीती वाटणे, अस्वस्थता जाणवणे किंवा रात्री दचकून जाग येणे असे अनुभव येऊ शकतात. वृषभ राशीच्या जातकांनो, हे सर्व संकेत तुमच्या आयुष्यातील जुनी नकारात्मकता बाहेर पडत असल्याचे आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या त्या काळोख्या रात्री जेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात उलथापालथ होत असेल तेव्हा स्वामी समर्थाचे सुरक्षा कवच तुमचे रक्षण करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या लोकांनी तुमच्या वाईट शक्तीचा प्रयोग करण्याचा किंवा तुमचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचे सर्व वार आज स्वामीच्या आशीर्वादाने निष्फळ ठरतील. अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि शत्रूचा त्रास आपल्या सोबत वाहून नेणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या रात्री तुम्ही संयम राखा आणि स्वामीच्या चरणी श्रद्धा ठेवा. 18 एप्रिलचा जो सूर्य उगवेल तो तुमच्या विजयाचा साक्षीदार असेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 18 एप्रिलचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात आनंदाचा आणि समृद्धीचा महापूर घेऊन येणार आहे. अमावस्येचा तो भीतीदायक काळ आता संपला असून तुमच्या भाग्योदयाचा सूर्य आता पूर्ण प्रखरतेने तळपणार आहे. या 7 दिवसाच्या कठीण प्रवासातून आणि अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघाल्यानंतर आता तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू झाला आहे. 18 एप्रिलला तुम्हाला नोकरी, व्यवसाय आणि कायदेशीर प्रकरणामध्ये असे काही मोठे यश मिळेल ज्याची जगाने कधी कल्पनाही केली नसेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक दृष्टीने हा दिवस अत्यंत लाभदायक ठरेल, कारण रखडलेले मोठे येणे किंवा संपत्तीचे व्यवहार आज तुमच्या फायद्यात पूर्ण होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामी समर्थांनी तुमच्या कष्टाचे आणि चिकाटीचे चीज करण्याचे ठरवले आहे. त्यांनी तुम्हाला कमी लेखले किंवा अपमानित केले, तेच लोक आता तुमच्या प्रगतीकडे आश्चर्याने पाहतील. 18 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात अशी एखादी मंगल वार्ता येईल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब उजळून टाकेल. आता स्वामीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात फक्त प्रकाशाने प्रगतीच असेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 12 ते 18 एप्रिलचा हा काळ तुमच्यासाठी क्रांती घडवून आणणारा आहे. तुम्हाला यापैकी कोणते अनुभव येत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामीचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ कृपा ठेवा असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करून त्यांनाही सावध करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.